सूरजचं जे काही बोललं ना त्याची स्टोरी ती ऐकून आज खरंच डोळ्यात पाणी आलंय आणि ते प्रत्येकाच्या डोळ्यात आलं असेल। त्याच्यामध्ये काहीही कपट नाहीये। जर पुढचा त्याला नडला तर तो कसा खेळू शकतो हे पण आज आपल्याला दिसलेलं आहे। अरे त्या अरबाजपेक्षा जास्त तर तू आता घरामध्ये विलन बनलाय। तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉसचा आजचा एपिसोड जवळपास पूर्ण सूरजवर डेडिकेटेड होता। सूरजची आज आपल्याला इमोशनल साईड दिसलेली, सूरजची आज आपल्याला एक म्हणतात ना रौद्र अवतार दिसलेला गेममधला, सूरजचा आपल्याला एक स्पोर्टमॅन स्पिरिट दिसलेलं आहे। म्हणजे सूरजची प्रत्येक एक बाजू आज आपण अनुभव केलेली आहे। आतापर्यंत जर तुम्हाला सूरज समजला नसेल तर आजचा एपिसोड बघा आणि आज तुम्हाला सूरज समजेल, सूरज काय आहे तो आणि मी आतापर्यंत सूरज का करतोय। सूरज घरामध्ये असा एक व्यक्ती ज्याची पर्सनॅलिटी 101% म्हणतात ना आपण एकदम प्युअर खरं उतरणं म्हणतात ना, किंवा एक डायमंड त्या पद्धतीत, त्याच्यामध्ये काहीही कपट नाहीये। तो कुठेही खोटं वागत नाहीये, तो कुठेही म्हणजे दाखवण्यासाठी काही करत नाहीये। त्याचं जे आहे ते नॅचरल आहे, जे आहे ते खरं आहे आणि जे आहे तोच ते लोकांना दाखवतोय। आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला ते सगळं त्याच्या प्रत्येक जी एक बाजू आहे ना ती आपल्याला पाहायला मिळाली। आजचा जर एपिसोड तुम्ही पाहिला असेल तर आजचा एपिसोड मी म्हणेल की पूर्ण जर तुम्ही अजून काही सदस्यांना दाखवले जरी असेल ना तरी आजचा जो संपूर्ण एपिसोड होता तो पूर्ण डेडिकेटेड होता सूरजसाठी। सुरुवातीला आपल्याला त्याचं जे खेळ आहे तो दिसला, तो प्रेमात कसा खेळतो ते आपल्याला दिसलं। त्याच्यानंतर राग आल्यानंतर तो कसा खेळतो, जर पुढचा त्याला नडला तर तो कसा खेळू शकतो हे पण आज आपल्याला दिसलेलं आहे। त्याच्यानंतर खेळ संपल्यानंतर स्पोर्टमॅन स्पिरिट कशाला म्हणतात, तो जाऊन अरबाजला जाऊन बोलला, निक्कीला जाऊन बोलला, जान्हवीला पण जाऊन बोलला, त्यांची मजा मस्ती थोडी तिथं दिसली आपल्याला, याला म्हणतात स्पोर्टमॅन स्पिरिट। आणि सगळ्यात शेवटी इमोशनल पण केलं भावानं। ठीक आहे, त्याची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा पण त्याच्या तोंडून आपण स्टोरी ऐकतो ना त्यावेळेस महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जो पण बिग बॉस बघतोय त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहिले नसतील। कारण मी पण कधी न रडणारा माणूस, माझ्या डोळ्यात देखील आज पाणी आले। मला नाही फरक पडत अशा गोष्टीचा, पण आज सूरजची स्टोरी ऐकून, सूरजचं जे काही बोललं ना त्याची स्टोरी ती ऐकून आज खरंच डोळ्यात पाणी आलंय आणि ते प्रत्येकाच्या डोळ्यात आलं असेल। मी खूप प्रॅक्टिकल माणूस मी समजतो स्वतःला, पण नाहीये। जर एखादा माणूस त्याची स्टोरी सांगतोय आणि त्याच्यासोबत जे काही घडलं ते सांगत असेल तर माणूस किती दगडाचा असो, कसाही असो, किती हार्ड असो त्याचं मन किंवा किती कठोर असो, तो आज रडला असेल। एक ना एक बिग बॉसचा चाहता आज रडला असेल। तर सुरुवात करूयात बिग बॉसच्या आजच्या एपिसोडपासून, म्हणजे सुरुवातीचा जो एपिसोड होता, सुरुवात जी काही झालेली त्याच्यापासून। सगळ्यात सुरुवात सूरजनेच केली आणि एंड देखील आज सूरजला म्हणजे त्यानंच केलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला। कारण सूरजवरच हा पूर्ण एपिसोड आजचा, मला असं वाटतं की सूरजनेच हा पूर्ण जो एपिसोड आहे तो गाजवलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर सूरज, योगिता आणि निखिल हे बी टीममधून तिघजण जे आलेले आहेत पुढं कॅप्टन्सी पदासाठी, आणि बाकीचे तिकडचे ए टीममधले जसे की अरबाज आहे, निकी आहे, जान्हवी आहे, घनश्याम आहे, हे चौघजण तिकडे आहेत, म्हणजे टोटल 7 जण आहेत। आता याच्यामध्ये हे बघा, ए टीमकडे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत, जसे की तिथं अरबाज आहे, तिथं निकी पण आहे। त्यांना माहिती आहे की बिग बॉसचा गेम कसा खेळायचा आहे, कारण तो अरबाज तिकडं एक शो खेळून आलेला आहे मोठा, आणि निक्की तर बिग बॉस खेळून आलेली, तिला तर सगळं माहिती आहे बिग बॉसच्या घरामधलं। त्यामुळे तिला कसे डाव टाकायचे, कसा आपला बचाव करायचा आणि कुठं काय करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे। पण बी टीममध्ये अजून तरी एवढा हुशार कोणी मी पाहिलेलं नाही आहे की त्याला या सगळ्या गोष्टी समजत आहेत, पण समजता उशीर झाला। कसं तर सूरजने सुरुवातीला सूरजला किंवा त्या निखिलला आणि योगिता आहे त्यांना तो गेमच समजला नाही सुरुवातीला, काय करायला पाहिजे काय नाही। मी म्हणतो यार सुरुवातीला अरे जाऊन त्याच्यावर अटॅक करा, म्हणजे ते तिकडे बिझी होतील। आपण एक बिग बॉस पाहतो ना तर आपल्याला माहित असतं काय करायला पाहिजे काय नाही। या लोकांनी काही बिग बॉस पाहिलेलं नाहीये तेवढा की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे बिग बॉसच्या घरामध्ये, काही नसली पाहिजे हे त्यांना नाही माहिती आहे। आणि पहिल्या याच्यामध्ये बरोबर त्याच्यामुळे हारले। तिकडे ती निकी योगिताला अडवत होती, त्यामुळे ती काही करू शकली नाही कुठं, म्हणजे त्या दोघी जण दिसल्याच नाहीत। तिकडे तो निखिल काही खेळत नाहीये, तो फक्त असा घेऊन बसलाय फक्त। आणि सूरज सुरुवातीला तो पण फक्त जवळपास असं बघतच होता, एवढं काही तिथं तो ॲक्टिव्ह झालाच नाही। त्यांना गेमच समजला नाही सुरुवातीला आपण काय करायला पाहिजे आणि काही नाही करायला पाहिजे। पण ज्यावेळेस दुसऱ्या राऊंडमध्ये गेम समजला आणि तोपर्यंत उशीर झाला होता, कारण राहिले होते फक्त 2 जण, इकडची योगिता आणि तिकडचा तो आपला छोटा पुढारी, हे 2 जण आउट झाले होते। खूप सारी
पहिल्या टास्कमध्ये असं काहीच घडलं नाही की त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे. फक्त असं झालं की तो आपला, कारण यांच्याकडे ऑलरेडी कमी होते, जे काही फ्रेंच फ्राईज होत्या त्या ऑलरेडी या तिघांकडे कमीच होत्या, त्यांना त्यांच्याकडून आणायच्या होत्या. पण याच्या झटापटीमध्ये त्या योगिताच्या तर सगळ्या गेल्याच फ्रेंच फ्राईज. त्यानंतर त्याच्यामध्ये सूरज आणि यांच्याकडे आपल्या काय निखिलकडे 4-4 राहिले, म्हणजे 8 होत्या जवळपास, आणि त्यांच्याकडे 5-5 होते. त्याच्यामुळे काय झालं की तिथं याच्याकडे छोट्या पुढारीकर काही राहिलं नाही 5-5 असल्यामुळे, आणि हे 4-4 असल्यामुळे हे दोघं जण वरती आले, योगिता बाहेर गेली. ठीक आहे, तिथपर्यंत ठीक होतं, कारण जास्त काही त्याच्यामध्ये नव्हतं. फक्त तो जो ग्रुप आहे तो हावी झाला बी ग्रुपवरती, म्हणजे योगितावरती ती निक्की हावी झाली, आणि इकडं सूरजकडून जे काही हिसकावून घेण्यात आले सगळे ते त्याचे आरबाजकडून हिसकावून घेण्यात आले याच्याकडून निखिल आणि सूरज, जे काही त्यांनी पकडून एकमेकाला धरलं होतं ती खूपच चुकीची स्ट्रॅटेजी होती. सुरुवातीला ते त्यांना कळालं नाही, कळता कळता उशीर झाला आणि तिथंच गेम गेला. पण सेकंड राऊंडमध्ये आज मानलं पाहिजे सूरजला. सेकंड राऊंडमध्ये जो गडी खेळलाय आणि जी काही त्याने स्ट्रॅटेजी दाखवली, ठीक आहे लोकांनी वरती सांगितलं असेल काय केलं, पण तिथं जिगरा लागतो. एवढ्या मोठ्या माणसापुढं हा सूरज एवढा दिसतोय त्याच्या पुढे, तरी पण त्याने स्वतःच्या आतमध्ये जिगरा ठेवून आज तो जाऊन तो आरबाजला नडलाय. आरबाजला जवळपास आरबाजने त्याच्यापुढे ते म्हणतात ना त्याचे गुडघे टेकले आज जवळपास. जो आरबाज तो पळत जाऊन त्या निखिलकडे आणि सूरजकडे जाऊन त्यांच्या ज्या फ्रेंच फ्राईज तो ओढत होता, तो अक्षरशः तिकडे आलाच नाही. नंतर तो फक्त आणि फक्त त्याच्या फ्रेंच फ्राईज वाचवत होता. ते पण तिकडं निक्की आणि तिकडं ती जान्हवी, ते दोघेजण बसल्या होत्या, आणि तो सूरज भाऊ डायरेक्ट गेला तिथं. आज वाघाची डरकाळी जशी फोडतात ना, तशा पद्धतीने सूरज आज गरजलाय जवळपास, आणि त्यांना आज आरबाजला दाखवून दिलंय, भाऊ तो किती मोठा असो, तो किती अंडी खात असो, किती मटण खात असो, किती चिकन खात असो, पण माझ्या पुढं कोणी टिकणार नाहीये. आज ज्या पद्धतीनं त्या सूरजने त्या आरबाजला पकडून ठेवलाय आणि ज्या स्ट्रॅटजीनं तो आज खेळलाय, त्याच्यानंतर आरबाज कुठेच आपल्याला बाहेरच दिसला नाही आलेला. त्यानं जो आतमध्ये दाबून ठेवला होता त्याला, आणि ज्या पद्धतीने तिथंच त्याला शेवटपर्यंत थांबवला. ट्राय पण करत होता तो की मला फ्रेंच फ्राईज भेटल्या पाहिजेत, पण काय ना हे तिघजण आहेत तिथं, आणि हा एकटा फक्त सूरज होता, आणि तो आपला निखिल तर एका साईडलाच उभा होता तिकडं. तो तर काही खेळतच नव्हता, जवळपास काही दिसलाच नाही तो गेममध्ये. त्यामुळे मला वाटतं कुठंतरी की या बी ग्रुप पण पागल आहे, त्यांना काही कळत नाही आहे का. त्या सूरजला का दिलं नाही पहिल्या ग्रुपमध्ये, नंतर सूरजलाच द्यायला पाहिजे. पहिला जो टास्क झाला त्याच्यानंतर सूरजला 7च्या 7 फ्रेंच फ्राईज द्यायला पाहिजे होत्या, पण ठीक आहे, तरी पण त्यांनी तिथं निखिलला 1 नंबर दिला आणि 2 नंबर सूरजला दिला. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांना कुठेतरी वाटलं की हे जे लोक आहेत ते जास्त हावी होत आहेत आपल्यावरती, म्हणून त्यांचे कुठेतरी डोळे उघडले आणि त्यांनी तिथं जाऊन आपल्या टीममधल्यांना थोडंसं प्रेफरन्स दिला. बरं झालं तिथं डोळे उघडले, नाही तर अजून ते फेअर गेम खेळायच्या नादात दिला असतं त्यांनी अजून त्या आरबाजला 5 पैकी 5 जे काही फ्रेंच फ्राईज आहेत त्या. पण तिथं बरं झालं की यांचे डोळे उघडले आणि त्यांनी 5 ज्या फ्रेंच फ्राईज आहेत त्या निखिलला दिल्या आणि 4 ज्या आहेत त्या आपल्या सूरजला दिल्या. पण त्यातही तो गेम चालू होता होता त्या पोरींनी आणि त्या आरबाजनं त्यांच्या फ्रेंच फ्राईज पहिल्यांदाच घेऊन पळून गेले डायरेक्ट. यांच्या हातात पण बसले नाहीत तेवढ्या फ्रेंच फ्राईज. ठीक आहे, तिथंही घेतले, ठीक आहे. त्याच्यानंतर मात्र सूरजच्या हातातून ज्यावेळेस त्या फ्रेंच फ्राईज गेल्या त्यावेळेस मात्र हा सूरज काही शांत बसला नाही, आणि त्याचं जे रौद्र रूप जे आपण पाहिलंय ते पाहून आज मात्र आपल्याला म्हणजे त्याचं जे खरं चेहरा आहे आज आपल्याला तो दिसलाय जवळपास. सूरजचा आजचा जर आपण गेम पाहिला तर तो टोटली असा होता की कितीही तुम्ही पुढं किती मोठे माणसं असू द्या, कितीही काही असू द्या, जर तुमच्यात जिगरा असेल ना तर तो माणूस काहीही करू शकतो, हे आज त्यानं दाखवून दिलेलं आहे. एवढे मोठमोठे आहेत तिथं, तो वैभव आहे, ते बाकीचे अजून काही सदस्य आहेत. आता ते तसं बघायला गेलं तर अभिजित देखील खूप हाईट आहे त्याची, डीपी दादांमध्ये खूप जास्त पॉवर आहे, पण हे कधीच त्या आरबाज आणि वैभवच्या नादी लागत नाहीत जास्त. ज्या पद्धतीने आज सूरजनं केलंय, त्याची हाईट भली छोटी असो, त्याला भलंही काही कळत नसो, पण त्याला वाटलं की आज याला नडलं पाहिजे आणि याला आज जे काय आहे ते दाखवलं पाहिजे, आपली पॉवर आज दाखवली पाहिजे. तसं त्याने आज सूरजनं जे काही केलंय ते पाहून त्याला हॅट्स ऑफ आहे माझ्याकडून. सूरज भाऊ तुला आज हॅट्स ऑफ आहे, कारण कोणीही जर पाहायला गेलं तर आरबाज पुढे जर कोणी असं पाहायला गेलं की आपण कोणीच त्याला नडणार नाही, कोणी विचारही करू शकणार नाही की आपण आरबाजसोबत नडलं पाहिजे आणि आरबाजच्या अपोजिटमध्ये जाऊन त्याला तिथं आतमध्ये म्हणजे एका ठिकाणी त्याला हे करून ठेवलं पाहिजे,
असं बांधून ठेवलं, अशा टाईपमधून काहीतरी केलं आहे सूरजने. जरी त्याला आज गेम जिंकता आला नसला तरी आज आपल्याला त्याच्यामधली जी भूक आहे कॅप्टन्सीची, जिंकण्याची भूक जी म्हणतात ना, ती आज आपल्याला सूरजमध्ये दिसलेली आहे. त्यामुळे मी म्हणतोय, माझा शब्द आहे, सूरज हा आता कुठे मला वाटायला लागले हा टॉप 3चा कॉन्टेस्टंट आहे. मी डायरेक्ट म्हणतो आता, कारण सूरजचा जो स्वभाव पाहिला ना आपण, तर तो असं वाटत नाही आता मला तो कुठं शांत बसणार आहे. कारण आतापर्यंत जिथं पण त्याच्यावर अन्याय झाला आहे किंवा जिथंही बोलायचा त्याला मौका भेटलेला आहे, जिथंही त्याला प्रूव्ह करायचा वेळ भेटलेला आहे, त्यावेळेस त्यानं तो प्रूव्ह केलेला आहे की मी कोणाला घाबरत नाही आहे. त्या DP दादाला इतके वेळेस देखील चान्स भेटला आहे, तरी देखील DP दादा काही खेळू शकलेला नाही जास्त. अभिजित देखील खेळू शकलेला नाही जास्त. पण एवढं सगळं होऊन देखील सूरजने आज दाखवून दिलंय की मी कोणालाच घाबरणार नाही. मग तिथं तुमच्या पुढे 7-8 फुटी माणूस असू द्या किंवा मोठा पैलवान असू द्या, मी कोणाला घाबरणार नाहीये. आणि त्यांना आज ते करून दाखवलंय. जरा थोडा वेळ अगोदर जर यांना गेम समजला असता ना, पहिल्या टास्कमध्ये, पहिल्याच याच्यामध्ये, तर मी सांगतो आज सूरज हा बिग बॉसच्या घराचा कॅप्टन असता. कारण बी टीमने देखील पूर्ण सपोर्ट दिला होता सूरजला की भाऊ तूच करणार आहे, जे काही करणार आहे ते तूच करणार आहे. आणि बी टीमला देखील जे पाण्यात पाहत होते ना या सूरजला, आज त्यांना कळून चुकलंय की सूरज सारखा आपल्या टीममध्ये कोणीच नाहीये. एवढा धाडसी माणूस आपल्या टीममध्ये कोणीच नाहीये. तो मग DP दादा असो, तो अभिजित असो किंवा कोणीही असो. निखिल तर काही खेळतच नाहीये आज. तो एवढा असून पण नसल्यासारखा होता, कुठंच दिसला नाही तो. सूरजने आज जे काही केलंय त्याला खरंच भाऊ माझ्याकडून हॅट्स ऑफ आहे. त्याच्यानंतर आता येऊयात आपण त्या वैभवकडे. हा वैभव आता डोक्यात जायला लागला आहे. या वैभवला आहे ना, स्वतःचा तर गेम नाही आहे. खेळतोय तर आरबाजसाठी, स्वतःसाठी तर काही खेळत नाही आहे, स्वतःसाठी तर काही स्टँड घेत नाही आहे. पण ज्यावेळेस आरबाजवर काही वेळ येते ना भाऊ, तो आरबाज त्या सूरजला उचलून बाजूला टाकत होता. असा उचलायचा डायरेक्ट आणि बाजूला हे करून टाकायचा. त्यावेळेस वैभवला दिसलं नाही का ते, की भाऊ तो सूरजला उचलतोय आणि डायरेक्ट बाजूला टाकतोय, पूर्ण त्याला दाबून टाकलाय त्यानं आतमध्ये, ते दिसलं नाही. पण सूरज ज्यावेळेस हाटा म्हणजे त्याच्या हातापायी होत होती, ज्यावेळेस तो हात झटकत होता, त्यावेळेस चुकून लागला असेल, ठीक आहे लागला. तो तर म्हणतो नाही लागला, पण ठीक आहे लागला तर लागला, समजू लागला. पण ते काय झालं त्या वैभवला, फक्त त्या आरबाजला कुठं चुकून लागलं तर भाई यांचा एवढा रडीचा डाव चालू झाला. तो मारलंच का, तो हाणलंच का, अरे शेवटपर्यंत तुम्ही ते गिनवताय. अरे त्या एवढ्या बारक्या पोराला किती लागला असेल. तो आज हो ना चूक केलंय त्यानं, गेमच्या जागेवर तो गेम खेळतोय, तो रडत नाही तुमच्यासारखा. तो आरबाज त्या दिवशी काही हाताला न झालेलं, काहीच झालं नव्हतं, तरी माझा हात पोरींसारखा रडतो हा आरबाज. आणि दुसऱ्याला काय म्हणतात की तुम्हाला थोडं लागलं तर काय पोरींसारखे तुम्ही हे करता, असे करता. अरे खरं तर तुम्ही येत एवढा दष्टपुष्ट गडी रे तू, तरी पण तू रडतो की माझा हात अडकला, माझं हे झालं, माझ्या जवळ येऊ नको, माझी प्रायव्हसी आहे, हे आहे ते आहे. आणि सूरज कुठं फक्त त्याचा एक चुकून हात लागला तुला, तर तू एवढा बोंब करायला लागला. त्या आरबाजपेक्षा जास्त तर वैभव बोंब करत होता. जणू काय ते एक दिल म्हणतात ना, एक दिल दो जान, असे ते वैभव आणि आरबाज आणि आरबाज 2 यांचं असं झालंय. एक दिल दो जान म्हणजे याला जर लागलं ना, एखाद्या कानाखाली याला वाजली तर त्याला पण दुसरी कानाखाली लागणार आहे. तो एक मूवी आहे कोणता तरी, याच्या कानाखाली लावली तर त्याच्या पण कानाखाली बसते. असं टाईपचं काहीतरी या दोघांचं चालू आहे. त्या आरबाजला त्या गेममध्ये काही कळत नाही कुठं लागलं काय झालं, ठीक आहे त्याचं तर वेगळं आहे. पण त्या वैभवचं मात्र चांगलं लक्ष आहे. माझ्या आरबाज भाऊला कुठं लागलं ना तर मी आरडाओरड करेन. आणि काय आरडाओरड करत होता, काय बोलला तो सूरजला. अरे सूरज जर लायकीवर उतरला ना, सूरज गावठी माणूस आहे, त्याला शिव्या, त्याच्या पुढे शिव्या द्यायला कोणी म्हणजे हे नाही आहे, त्याचं कॉम्पिटिशनच नाही शिव्या द्यायला. पण तुझ्याबद्दल नासकान बिस्कान म्हणतोय ना भावा, तुझी मेंटॅलिटी काय आहे, आपण कोणत्या शोमध्ये आपण काय करतोय ना, हे याच्यावरून तुला कळायला पाहिजे. तो सूरज एवढा गावठी माणूस आहे, गावठी माणसं काय शिव्या देतात, कशा शिव्या देतात ना ते सगळ्यांना माहिती आहे. तरी देखील सूरज तिथं कंट्रोल करतोय. सूरजच्या तोंडातून एक शिवी निघालेली नाही आहे कोणासाठी. आणि हे काय वैभवचा नासक्या, अरे काय कसले शब्द आहेत तुझे भावा. अरे त्या आरबाजपेक्षा जास्त तर तू आता घरामध्ये विलन बनलाय. काहीही नसताना आता तू ते याची ना, ते आहे ना तिकडं आरबाज आणि निक्की कमीत कमी पॉईंटवर तरी भांडतेत, पण तू जान्हवीसारखा झालाय.
तू त्या जान्हवीसारखा बेसलेस भांडणं करतोय किंवा काहीतरी उगे फालतू मुद्दे उचलतोय. तुला फक्त ती इरिनाच्या ऐवजी काही केलं ना इरिनासाठी कोणी, त्यावेळेस तेवढं तुला दिसतंय की इरिनाला कोणती भेटलं त्यामुळे आता मी याला बोलणार आणि आता मी याची लायकी काढणार, मी हे करणार ते करणार. त्याच्यानंतर जर आरबाजला कोणी नडलं तर मी त्याला पण बोलणार, मी काही करणार, मी काही बोलणार. अरे बाबा तुझी गेम खेळ, तू घरभेदी माणूस आहे, तू फितूर माणूस आहे. सगळ्यात मोठे टॅग आहेत ना, तुला आता येऊ द्या, उद्या विकेंडचा वार आहे, भाऊचा धक्का आहे, त्याच्यावरती नाही जर रितेश भाऊने तुला बॅश केले ना, सगळ्यात जास्त बॅशिंग तुझी होणार आहे, हे लक्षात घे. उद्या तोंड पाडून बसू नको फक्त असं. आज जे काही तू बोललाय ना 2 दिवसापूर्वी, 2 दिवसात ह्या मी कसा गेम फिरवला, मी फक्त एकच बॉल टाकला, एक बॉल नाही, एक बॉल कमी टाकायचो, 10 ओव्हर्स देत नव्हतं, 9च होऊ द्यायचो. हे जर तू जे काही केलंय ना, त्याच्यामुळे लोक तुझ्यावर थुंकतायत. असे फालतू धंदे बंद करा. बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला कोणीतरी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून बघायचं कोणी तर ट्राय करतोय. जे पण तुमचे फॅन आहेत ना, ते पण तुम्हाला बघायचं सोडून देतील इथून पुढे. अशी वेळ येऊ देऊ नका की लोक तुम्हाला सपोर्टच करणार नाहीत, तुमचे स्वतःचे फॅन तुम्हाला सपोर्ट करायचे नाहीत. आणि ह्यांचं काय आहे, रडीचा डाव आहे नुसता. अरबाज आणि वैभवचा रडीचा डाव आहे. कुठं थोडंसं काय झालं की नुसतं बॉम्ब ठोकतात. त्या 2 पोरी तर बाप रे, त्यांनी तर विषयच म्हणजे वेगळाच करून टाकलाय. आम्हाला हातच नाही लावायचं म्हणतायत. अरे तुम्ही बिग बॉसच्या घरात आहेत आणि तो टास्क आहे. आम्हाला जर तुमचा हात लागला तर ते डायरेक्ट म्हणजे असं दाखवतायत की आम्ही पोरी, तर पोरींना हातच नाही लावायचा. गेम कशाला खेळताय मग पोरी आहेत तुम्ही, तर कशाला आला मग बिग बॉसच्या घरामध्ये? जर तुम्हाला तिथं तुमचा वुमेन कार्डच प्ले करायचा असेल तर. आजच्या टास्कमध्ये मला वाटतं या आठवड्याच्या टास्कमध्ये जवळपास यांचं वुमेन कार्डच चालू आहे. मला इथंच हात घातला माझं, तिथंच हे केलं, तिथं हेच केलं, तिथं तेच केलं. अरे मग गेम कशाला खेळता, द्या ना सोडून. एवढंच तुमच्या इज्जतीचा प्रश्न आहे तर स्पोर्टमॅनशिप दाखवा ना कुठेतरी. प्रत्येक वेळेस ते वुमेन कार्ड खेळणं गरजेचं आहे का? त्या सूरजला हात पण लावू दिला नाही त्यांनी. प्रत्येक वेळेस त्याला असं सांगितलं गेलं की आम्ही वुमेन कार्ड खेळतोय, आम्ही मुलगी आहे, आम्हाला तो हात नाही लावायचा, आम्ही जर आम्हाला हात लावला तर आम्ही बोंबाबोंब करू, असं दाखवायचा प्रत्येक वेळेस त्यांनी प्रयत्न केलाय. आणि त्याच्या हातातून फक्त तो सूरज त्या जान्हवीच्या आणि निकीच्या हातून हिसकावून घेत होता. त्यावेळेस मात्र हा वैभव बोंब ठोकत होता, नुसते असा बोंबलत होता असा करून. पण आता काय झालं रे, तो आपला वैभव त्या सूरज आणि त्या याला निखिलला जमीनदोस्त केलं रे त्यानं. त्या खाली पाडलं त्यांना पूर्ण. त्यांच्या हातातून हिसकावून काय घेतोय, काय करतोय, त्यावेळेस तुला बोलता आलं नाही. जर तू तिकडे जर तुला एवढं वाईट वाटत असेल, जर एखाद्याच्या हातातून तो फ्रेंच फ्राईज हिसकावून घेत असेल, तर इथं का वाईट वाटत नाही तुला? म्हणजे तुझ्या टीमसाठी सगळं ठीक आहे, तुझ्या टीमवाले जे करतात ते सगळं ठीक आहे, आणि इकडे जर काही झालं तर तू बोंबाबोंब ठोकणार. वैभव फक्त तू आता गेममध्ये ये, तुला आहे ना आता लोक दाखवतील, ह्या नॉमिनेशनमध्ये तुला लोक दाखवतील की गेम कसा असतो काय असतो ते. ह्या अरबाज, निकी आणि जान्हवीपेक्षा ना या आठवड्यामध्ये सगळ्यात इरिटेटिंग माणूस कोण असेल तर तो वैभव आहे. वैभवने जे काही आज या टास्कमध्ये, कालच्या टास्कमध्ये केलंय आणि आज जे काही तो बोललाय ना, ते पाहून लोक त्याच्यावर अक्षरशः संतापलेत. असं डोकं फिरायला लागले त्याला बघून. आता ते असं वाटायला लागलं कुठेतरी ते अरबाज, निकी बरी त्याच्यापेक्षा कुठेतरी फेअर गेम खेळतायत, कुठेतरी थोडंसं प्लॅनिंग लावून खेळतायत, काहीतरी प्लॉटिंग करतायत. पण तुझ्यासारखे ते हे नाही आहेत की ज्या टीममध्ये आहेत त्या टीमला नाही का घरभेदी बनून काम करायचं, दुसऱ्या टीमचा कसा फायदा होईल ते बघायचा. मी सांगतो ना, तो अरबाज आणि जर निकी दुसऱ्या ग्रुपमध्ये केले ना तर ते त्यांच्या ग्रुपसाठी खेळतील. ते एवढे त्यांच्यासाठी आहे, त्यांच्यात तेवढी हे आहे की भाऊ आपल्याला आपल्या टीमसाठी खेळायचं म्हणून. पण वैभवनं जे काही केलं ना ते सगळं सर्रास चुकीचं आहे. आणि याची जी शाळा आहे ना ते रितेश भाऊ घेणारच आहेत. त्यामुळे आज मी म्हणतोय, जरी सूरज भाऊ हरला असेल, पण आज ऑडियन्सच्या मनामध्ये, चाहत्यांच्या मनामध्ये सूरज जिंकलेला आहे. जे काही सूरजने आज दाखवलं ना त्याचा रौद्र अवतार, मी कोणालाच घाबरणार नाही आहे, ही जी त्याची स्ट्रॅटर्जी आहे की मी आता नाही घाबरणार कोणाला, तो कोणीही पुढे असो, हे लोकांना आवडलंय. लोकांना हे आवडलंय की तो हे बघत नाही पुढं मागं की आपल्या पुढं कोण आहे. त्याला फक्त हे माहिती आहे की आपल्याला नडायचंय, भिडायचंय, जे कोणी असू द्या पुढं, काही कोणी असू द्या, मी त्याला नडणार आणि भिडणार, काही होऊ द्या पलीकडे अलीकडे. आणि मी तसा रडीचा गेमही खेळणार नाही. मला कुठं इथं लागलं, मला कुठं तिथं लागलं. अरे त्या सूरजला कितीतरी कुठतरी लागलं असेल. तो अरबाज काय बारका आहे का? आणि त्या 2 पोरी
त्या जान्हवी आणि निकी एवढ्या घाबरल्या होत्या त्या पोरी सूरजला. डायरेक्ट आरबाजला इकडे बोल, अरे तू तिकडे जाऊच नको त्या निखिलकडे, तू इकडे ये, आमच्या जवळ येऊन बस, हा सूरज काय करेल काय नाही सांगता येत नाही, कधी आम्हाला उचलून फेकून देईल आणि ते सगळ्या फ्रेंच फ्राईज घेऊन जाईल. एवढ्या भिल्या होत्या त्या दोन पोरी, एवढ्या बडबड बडबड करणाऱ्या पोरी, एवढ्या हे दाखवणाऱ्या पोरी, रुतबा दाखवणाऱ्या पोरी आज अक्षरशः त्या सूरज पुढे घाबरल्या होत्या. आज त्यांना माहीत होतं की सूरज आज सटकलाय आणि तो काय करेल आणि काय नाही हे काही सांगता येत नाही. त्यामुळे त्या दोन पोरी एवढ्या घाबरल्या होत्या की विचारायचंच नाही. शेवटी त्या आरबाजला त्या निखिलकडे जाताच आलं नाही. तो तिकडंच निखिल आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत तो तिकडंच घेऊन बसला आणि हा आरबाज फक्त सूरजलाच नडत होता. ते दोघं जणांचाच खेळ चालू होता. जर तिथं आरबाज नसता तर त्यानं त्या निकीला आणि जान्हवीचे त्यांच्या फ्रेंच फ्राईज घेऊन आला असता. त्यामुळे कुठेतरी जो आरबाज आहे त्यानं पूर्ण हातच टेकून दिले. तो तिकडे गेलाच नाही फ्रेंच फ्राईज घ्यायला दुसऱ्या, फक्त एक फ्रेंच फ्राईज ओढून घेऊन आला काहीतरी. आणि त्याच्यानंतर जो आरबाज दुसऱ्याच्या फ्रेंच फ्राईज ओढून खेचून घेऊन येत होता तो अक्षरशः तिथं त्या जान्हवी आणि आपल्या निकीचं रक्षण करत होता. सूरजने जे काही आज दाखवलंय ते बघून आज महाराष्ट्र तर खुश झाला असेल, पण आज त्याची जी वोटिंग आहे ती देखील वाढणार आहे आता इथून पुढे. जे पण सूरजला म्हणत होते की हा फक्त इमोशनल गेम खेळतो, इमोशनल नाही आहे, त्यानं त्याची इमोशनल स्टोरी दाखवली, त्यानं त्याचे गेम दाखवले, त्यानं त्याचं रौद्र रूप दाखवले आणि त्याने त्याचे स्पोर्टमॅन जे स्पिरिट असतं ना, स्पोर्टमॅनशिपचं स्पिरिट ते देखील दाखवलंय. त्यामुळे मला असं कुठेतरी वाटतंय की हा जो सूरज आहे तो टॉपला जाणार आहे आणि त्यानं जर असाच गेम खेळत राहिला तर तो विनर देखील बनू शकतो. अशी जी गोष्ट आहे ना ती MC स्टॅन सोबत झाली होती. तो तर गेमही खेळत नव्हता रे, पण त्याचं जे काही होतं ते रिअल होतं, जे काही बोलायचं तो ते रिअल बोलायचं, त्याचं जे होतं ते होतं. तो असा कधी फेक वगैरे वागत नव्हता, जे आहे ते तोंडावर आहे डायरेक्ट बोलून द्यायचा, तसा सूरजचा आहे. सूरज तर गेमही खेळतोय, सूरज तर त्याचं ते इमोशनल स्टोरी जी असेल ते पण दिसतंय, त्याचे स्पोर्टमॅन स्पिरिट दिसतंय. घरामध्ये कोणतेही काम दिलं तो म्हणजे पूर्णपणे करतोय, कुठेही कपटीपणा नाही आहे, कुठं काहीच नाही आहे. त्यामुळे आज सूरजला माझ्याकडून हॅट्स ऑफ आहे. आणि त्याची जी इमोशनल स्टोरी पाहिली ती बघून जर तुम्ही पाहिली असेल तर खरंच आज महाराष्ट्रातला जो प्रत्येक माणूस आहे ना तो रडलेला आहे त्याची स्टोरी बघून. खरंच आज खूप वाईट वाटलं की हा मुलगा, बिना आईबापाचा मुलगा, काही नसताना, छत्रछाया नसताना अंगावरती, आपल्या डोक्यावरती, तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. आणि या गरीब मुलाला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं सूरजविषयी ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.